आपण आलो होतो हिंगणघाटच्या डम्पिंग स्टेशन या डम्पिंग यार्डवर. नुकतीच आग लागली आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकता. मोठ्या प्रमाणात वारंवार आगी लागत राहतात. याच्या आधीसुद्धा मोठी आग लागली होती. आता लागली. हिंगणघाट नगरपालिका, फायर ब्रिगेड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने ह्या आग विझवली. वारंवार आग आग इथे लागत असतात. पण या डम्पिंग स्टेशनवर खरंच व्यवस्था आहे का, त्याचासुद्धा आपण आढावा घेऊ. या डम्पिंग स्टेशनवर बायो मायनिंगचा प्रकल्प आहे, पण बायो मायनिंग खरंच होते का? एकीकडे हिंगणघाटमध्ये स्वच्छतेवर मोठा जोर दिला जात आहे, पण स्वच्छतेवर जोर दिला जात आहे. त्यावेळेस जो घनकचरा हिंगणघाट शहरातून निघतो, त्याची विल्हेवाट लागते का? या ठिकाणी असलेले जे यंत्रसामुग्री आहे, त्याचासुद्धा आढावा घेऊ. ते कशा पद्धतीचे आहे. हिंगणघाटच्या नांदगाव ज्या डम्पिंग स्टेशनमध्ये आलो होतो. हिंगणघाटचा जो घनकचरा आहे, जो घनकचरा इथे डंप केला जातो, या ठिकाणी प्रकल्प उभारला गेला, पण प्रकल्प अद्यापही सुरू नाही झाला. लाखो रुपयाचा खर्च झाला. या ठिकाणी असलेला जो काटा म्हणू आपण, किंवा जे मोजमाप करण्यासाठी काटा असतो, त्याची अवस्था पाहू शकता. हा निकामी झाला किंवा चालूच नाही आहे, अशी अवस्था या ठिकाणी आहे. आणखी प्रकल्पामध्ये काय काय जे आहे ते सुद्धा पाहू. खरंच हा प्रकल्प मार्गी लागणार का? नगरपालिका हिंगणघाट या प्रकल्पाला मार्गी लावणार का? हे सुद्धा पाहू आपण. अनेक ज्या बाबी आहे त्या निकामी पडलेल्या, या ठिकाणी जे यंत्रणा उभी केली आहे ते सुद्धा आपण पाहू. ते व्यवस्थित सुरू आहे का निकामी आहे? ठिकाणी जे प्रकल्प उभारण्यात आला होता, तो प्रकल्प कसा काम करणार होता, ते सुद्धा पाहू आपण. कारण का याच प्रकल्पाच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या प्रकल्पाच्या जवळ जाण्यासाठी रस्ता पाहिला, तर कुठल्याही ठिकाणचा रस्ता या प्रकल्पाच्या ज्या मशिनरीज उभारल्या आहे त्या ठिकाणी आहे नाही. तो होताल जे आहे डम्पिंग केलेला कचरा आहे, त्याच्याशिवाय कुठलीही इथं व्यवस्था नाही आहे. आम्ही जेव्हा प्रयत्न केला का त्या ज्या मशिनरीज आहे लागलेल्या, तिथपर्यंत आम्ही जावं, पण जाण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही आहे. चारी भोवताल जे आहे कचऱ्याचं ढिगारे उभारलेले आहे, असंच म्हणावं लागेल. मोठ्या प्रमाणात करोडो लाखोच्या मशिनरीज कचऱ्याचं जे बायो मायनिंग असो, किंवा ज्या काही पद्धतीनं कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ते धूळ खात आहे किंवा नादुरुस्त झाली आहे, अशी परिस्थिती आहे. हिंगणघाटमध्ये नवनियुक्त नगराध्यक्ष आले, नवीन बॉडी आली, पण त्यांचं ह्याच्याकडे खरंच लक्ष आहे का? कारण का हा कचऱ्याला वारंवार आगा लागत आहे. आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांना दुर्गंधीचा वास येत आहे. पण ह्या प्रकल्पात कुठंतरी मार्गी लागला पाहिजे, अशी नागरिकांचे मत आहे. पण प्रकल्पात पाहिजे तशा सुविधाच नाही आहे. या सुविधेच्या नावावर खरं पैसा खर्च करण्यात आला किंवा त्या सुविधा देण्यात येणार होत्या नागरिकांना, हाही मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण का जेव्हा प्रकल्प बनला तर कुठं ना कुठं त्या सुविधा मिळायला पाहिजे होत्या. कचऱ्याचा विल्हेवाट लागायला पाहिजे होता, बायो मायनिंग व्हायला पाहिजे होती, कचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे होतं. ह्या कुठल्याही गोष्टी इथे दिसत नाही आहे. एकूणच हा प्रकल्प कुठंतरी बुडीत गेला किंवा फेल झाला शहराच्या दृष्टीने, असंच म्हणावं लागेल. हा प्रकल्प आता फक्त डम्पिंग यार्ड, जो गावात कचरा जमा केला जातो घंटा गाडीद्वारे, त्याचं इथं फक्त डंप केला जातो, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे.